विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणार। 12 उमेदवारांपैकी कोणाचा पराभव होणार हे आज संध्याकाळी कळणार। काँग्रेसचे एकूण 8 आमदार राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराला वेग आल्याचा दावा। आमदारांवर विश्वास। विधान परिषद निवडणुकीआधी अजित पवारांचा दावा। दोघांना निवडून आणण्याचा ठाम विश्वास। जालन्यामध्ये आज मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार, पोलिसांची नोटीस। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या। यूपीएससीला बनावट दस्तावेज दिल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्राकडून समिती स्थापन। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी। व्हिडिओत प्रकार चित्रित। शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरांचा प्रयत्न। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक उशिरानं। गोव्यातील मालप्यात दरड कोसळली। दगड आणि माती खाली आल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न। आजचा मुक्काम अकलूजमध्ये तर माऊलींचा मुक्काम माळशिरसमध्ये। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा आज विवाह सोहळा। मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही सोहळा। देशविदेशातील दिग्गज उपस्थित राहणार। मोदी शहांच्या उपस्थितीबाबत अस्पष्टता। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।